तांत्रिक अडचण येईल, समोरचे पक्ष त्यांना पाठिंबा देतील. सर, एक वेगळा प्रश्न राष्ट्रवादी संदर्भात आहे की माहिती मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार दोन गट निर्माण झाले होते. एका गटाचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सोबत जायला पाहिजे, दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की एनडीए सोबत जायचं. काय वाटतं आपल्याला? तुम्ही कधी शोध लावले आमच्यात दोन गट आहेत म्हणून? आमच्यात गट वगैरे काही नाही. पण एक भूमिका पक्षातल्या आमदारांची नेत्यांची शिकवली की आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. बऱ्याचशा आमदारांना असं काही भाजप आणि काँग्रेस आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. मी पक्षांच्या दोन गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. वडेट्टीवार असं म्हणाले सकाळी की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बोलणं झालेलं आहे. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. सर वडेट्टीवार असं म्हणाले की हायकमांडबरोबर बोलणं झालेलं आहे. म्हणजे महायुती आयोगाला उशीर होते असं कुठे त्याला म्हणायचं. पाटील सर असं का पाटील सर हे असं सातत्यानं का होतं? ठाकरेंची साथ का सोडली जाते असं सातत्यानं या घटना का? माहित नाही. तुम्ही सचिन अय्यरना प्रश्न विचारला पाहिजे ना. मी कसं ऑन बिहाफ ऑफ सचिन अय्यर मी कसं उत्तर देऊ? त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. महाविकास आघाडीत असं का होतं? तुमच्यासारखे सगळे पक्षामध्ये सक्षम नेते आहेत, असं असून सुद्धा दुसऱ्या पक्षात का जात आहेत सगळे? विशेषतः एकनाथ काही शिंदे कारणं असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील कोणाच्या, त्या सोडवण्यासाठी जातात लोक. धक्का आहे का ठाकरेंसाठी? हा धक्का आहे का? मला वाटत नाही, कारण ठाकरेंचं स्वतःचा ब्रँड आहे, त्यामुळे ते पुन्हा उभे राहू शकतात, पुन्हा पक्ष उभे करू शकतात. वडेट्टीवार असं म्हणाले की राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचं आणि काँग्रेसच्या हायकमांडचं बोलणं झालेलं आहे, बोलणी सुरू आहे पक्षांचं किंवा विलिनीकरणासंदर्भात. मी त्यात नाही आहे, त्यामुळे मला माहीत नाही. पण ते बोलत असतील तर ते चांगलीच गोष्ट आहे. बडे नेते म्हणजे सगळ्यांना ऑफर दिल्या जातात. ऑफर आहे असं मला कळलं. त्याचं तुम्ही काय करणार हे सांगा आधी. त्यामुळे नेत्यांना हा प्रश्न विचारला. मला कोणी ऑफर देत नाही, काय नाही. मी निवांत आहे, व्यवस्थित आहे. काय माझ्या ऑपरेशन ऑफर तुतारी मला काय ऑफर झाली याची चौकशी आणि त्याची बातमी करायची आता आवश्यकता नाही आहे. सर ऑपरेशन